जळगाव सार्वजनिक बांधकाम विभागात सुरू असलेला कथित भ्रष्टाचार, लाचखोरी, अधिकाऱ्यांच्या नातेवाईकांना दिली जाणारी शासकीय कंत्राट, हितसंबंधांचा संघर्ष तसेच बेरोजगार युवकांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे। मनसेच्या शिष्टमंडळानं दिलेल्या निवेदनात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यपद्धतीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले। विभागामध्ये काही अधिकाऱ्यांच्या संगनमतातून भ्रष्टाचार वाढीस लागल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे। शासकीय कामांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचं निवेदनात नमूद करण्यात आलं। नुकत्याच समोर आलेल्या लाचखोरी प्रकरणाचा उल्लेख करताना केवळ एका अधिकाऱ्यावर कारवाई करून प्रकरण संपवण्याऐवजी त्यातील संपूर्ण साखळीचा शोध घेण्याची आवश्यकता असल्याचं मनसेनं म्हटलंय। संबंधित अधिकारी, मध्यस्थ, कंत्राटदार तसेच लाभार्थी यांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे। तसेच काही अधिकाऱ्यांचा मुलगा, सून, नातेवाईक अथवा निकटवर्तीयांच्या नावावर शासकीय कंत्राटे मिळवून दिली जात असल्याच्या चर्चांचा उल्लेख निवेदनात करण्यात आला। सरकारी पदाचा वापर करून स्वतःच्या कुटुंबियांना आर्थिक लाभ मिळवून दिला जात असेल तर तो गंभीर स्वरूपाचा हितसंबंधाचा संघर्ष असल्याचं मनसेनं नमूद केलंय। अशा सर्व कंत्राटदारांची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यातील नातेसंबंध, आर्थिक व्यवहार आणि भागीदारीची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे। जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक रोजगार तसंच व्यवसायांच्या संधीसाठी संघर्ष करीत असताना काही मोजक्या व्यक्तींना सातत्यानं शासकीय कंत्राटांचा लाभ मिळत असल्यास हा सामान्य युवकांवरील अन्याय असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आलाय। शासकीय कंत्राटे ही कोणाचीही जहागीर नसून सर्व पात्र नागरिकांना समान संधी मिळाली पाहिजे अशी भूमिका मनसेनं मांडली आहे। यासोबत मागील काही वर्षात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत मंजूर करण्यात आलेल्या कंत्राटांचे स्वतंत्र लेखापरीक्षण करण्यात यावं, तसंच निवृत्त न्यायाधीश, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग किंवा अन्य स्वतंत्र यंत्रणेमार्फत उच्चस्तरीय चौकशी समिती नेमावी अशी मागणी देखील करण्यात आली आहे। दरम्यान निवेदन स्वीकारताना निवासी जिल्हाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळांशी चर्चा केली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागातील कथित गैरप्रकार, लाचखोरी प्रकरणाबाबत अधिकृत तक्रार जळगाव जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीकडे सादर करण्याबाबत त्यांनी मार्गदर्शन केलंय। संबंधित बाबींची वस्तुनिष्ठ चौकशी होण्यासाठी उपलब्ध पुरावे आणि माहिती संबंधित यंत्रणेकडे देण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलंय। अन्यथा बेरोजगार युवकांच्या न्याय हक्कासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा देखील निवेदनातून देण्यात आलाय। या प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट जमील देशपांडे, महानगर अध्यक्ष विनोद शिंदे, उपमहानगर अध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, ललित शर्मा, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील, पंकज चौधरी, भूषण ठाकूर, बादशाह, अमजद खाटिक यांच्यासह महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते। जळगाव शहरासह जिल्ह्याभरामध्ये भ्रष्टाचाराचे खूप मोठे प्रकरणं उघडकीस येत होते आणि येत आहेत। मध्यंतरीच काही दिवसापूर्वी जळगाव शहरात सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी 5 लाख रुपयाची लाच घेताना एका कर्मचाऱ्याला पकडण्यात आलेले होते। पण त्यानंतर 8 ते 15 दिवसानंतर अँटी करप्शन यांनी फक्त चौकशी केली आणि मध्यंतरी बातम्या अशा चालवल्या जात होत्या आणि लोकांना असं दाखवण्यात येत होतं की याच्यामध्ये खूप मोठे मासे आहेत किंवा याच्यामध्ये खूप मोठे लोक आहेत। पण गंमत अशी आहे की नेमका अँटी करप्शन चौकशी इतके दिवस त्या अधिकाऱ्याला पोलीस कस्टडी घेऊन जी चौकशी केलेली आहे त्या चौकशीमध्ये नेमका कुठला अधिकारी सापडलेला आहे, त्यांचे नावं अँटी करप्शन यांनी ओपन केली नाही, उघडकीस आणलेले नाही आहेत। मग भ्रष्टाचारामागे नेमका एकच अधिकारी होता का? त्याच्या मागे किती अधिकारी होते, काय अधिकारी होते याचा कुठलाच खुलासा पोलीस प्रशासनाने केलेला नाही आहे। तो खुलासा करावा, अशी चौकशी समिती नेमावी यासाठी आम्ही जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली? जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आले असता त्यांनी आम्हाला मॅडमांनी अशी माहिती दिली की सदरील भ्रष्टाचार समिती समिती आहे हे प्रकरण त्या समितीकडे आम्ही पाठवू आणि समितीच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही या पूर्ण प्रकरणाची चौकशी करून याच्यामध्ये कोणकोणते अधिकारी आहेत अजून त्यांचा आम्ही यांच्यावर कारवाई करू असे जिल्हाधिकारी कार्यालयातून आम्हाला माहिती मिळाली। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी हेमकांत गायकवाड, चोपडा, जळगाव।